तालुका जत जिल्हा सांगली शेळवी येथील काही समाजकंटकांनी शेंडा काढण्याचा प्रयत्न केला। त्या अनुसार जतचे प्रांत अधिकारी यांनी सांगितलं आम्हाला की बाबा ते महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये शेंडा आहे, अतिक्रमण आहे। मग जत तालुक्यामध्ये किती अतिक्रमण आहेत? आता हे बघा, कलावती स्टील अँड फर्निचर सेंटरचं एक अतिक्रमण नाही का? जत मध्ये असं बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण वाढलेलं आहे। प्रथम जत मधलं अतिक्रमण काढा, की शेंडा काढण्यास त्या लोकांना प्रवृत्त करतो, पण प्रथम जत मध्ये जेवढं अतिक्रमण आहे ते काढलं जावं, अन्यथा ह्याच्यापेक्षाही तीव्र मी आंदोलन छेडेन। हे मी महाराष्ट्र शासनाला आणि प्रशासनाला आम्ही विनंती करतो की या जत शहरामध्ये सर्वच अतिक्रमण काढून घेण्यात यावं, अन्यथा ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि ह्याच्यापेक्षाही पॅन्थरच्या स्टाईलला आम्ही आंदोलन करू। हे मी सरकारला विनंती करतो की बाबा भविष्यात असं काही न करता ज्या ज्या ठिकाणी आमचे बौद्ध वस्ती आहेत, आंबेडकर नगर, त्या त्या ठिकाणी असे पुतळे असतील, झेंडे असतील, जो कोणी काढण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल। शासनाला आम्ही विनंती करतो की येणाऱ्या काळात आपण शांततेच्या मार्गानं हा मार्ग सोडण्यात यावा, अन्यथा ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल। जय भीम। गेल्या 8 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीचा कार्यक्रम होणार होता। तत्पूर्वी त्या ठिकाणी झेंडा कट्टा आणि झेंडा लावला, परंतु काही एखाद्या व्यक्तीनं पोलीस प्रशासनाला फोन केला ते आम्हाला अडथळा येतो। बांधवांनो, आपल्याला माहित आहे की समाज मंदिरच्या समोरच 20 फूट कट्टा आहे आणि पूर्वीपासून त्या ठिकाणी आमचे कार्यक्रम होतात, वहिवट आहे, कुठल्याही प्रकारचा रस्त्यावर झेंड्याचा कट्टा नाही। असं असताना प्रशासनानं आडमोठेपणाचं धोरण घेऊन त्या ठिकाणी कट्टा काढतो, गुन्हे दाखल करतो, अशा पद्धतीनं वेळवित्या माझ्या महिला असतील, वडीलधारी मंडळी असतील यांना धमकी दिल्यामुळं भयभीत झाली। आम्ही सर्व तालुक्यातील जनता त्या ठिकाणी हिंसनी गेलो आणि सांगितलं प्रशासनाला, पण जतचे प्रांत या ठिकाणी गेले नाही, तरी देखील त्यांनी दबाव टाकला, तुम्हाला कट्टाच काढावा नाही। माझी प्रशासनाला विनंती आहे, आज जर आपण जत शहरात तालुक्यात बघितलं तर प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे। ते पहिल्यांदा अतिक्रमण काढावं। आज जर बघितलं हायवे आपल्या तहसीलदारच्या समोर बरोबर कनेक्शन कट करायचे, परंतु आणू शकले नाही आणि तुम्ही आमच्या भावना दुखत आहे। येण्या जगेला भगवान वेळा हे सगळे आमचे महापुरुषांचे छेडे आहेत, आमचे छेडे आहेत। कुठल्याही महापुरुषाच्या छेड्याला प्रशासनाला असं करता कामा नाही, हे छेडे राहतील। कारण फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी, संत बसवेश्वर या विचारानं आम्ही जाणारे सर्व हे जे भगवा असेल, युवा असेल, खेळा असेल, हे जे आमचे आदर्श आहेत आणि या सर्व महापुरुषांच्या आदर्श विचारानं आम्ही चाललोय। प्रशासन जर अशा पद्धतीला वागत असेल, संघ भागात असेल, जत भागात असतील, पहिल्यांदा अतिक्रमण काढा। आता हे बघा, गेल्या 14 तारखेला आंबेडकर जयंती चालत असताना जवळ सभा म्हणून आमची इतकं थांबली, हे अतिक्रमण दिसत नाही, प्रशासनाला दिसत नाही। हे बघा, त्यातही फोन वाला हे दिसत नाही, हे बघा, हे सगळे बोलून आले असतात, त्यांना दिसत नाही प्रशासनाला। हे सगळं अतिक्रमण शहरात काढलं पाहिजे। हे कायदेशीर डिजिटल या शहरात या तालुक्यात उभारता कामा नाही। सेवा असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, PS साहेब असतील, DSP साहेब असतील, यांनी बैठक घ्यायच्या आणि जत शहरात जेवढे डिजिटल आहे तेवढे अतिक्रमण आहे ते टाकलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। पण निळा तुबा आणि भगवा झेंडाला कोणी हात लावता कामा नाही शहरातल्या तालुक्यातल्या, हे आमच्या महापुरुषांचं आचरण आहे, तुम्ही करता कामा नाही। आणि आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारानं जाणारी माणसं आहे। जर आम्हाला कायदा हातात घ्यायचा असता, गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही असता
पोलीस प्रशासनाला विनंती आहे की माझ्या लोकांना धमक्या देऊ नका तिला भविष्यात काळ वाईट आहे. कायद्याला बांधणारे माणसं आहे मी असो डिवाइस असो पोलीस असो पण पोलिसाचा ज्या पुढच्या काळात असा चालू आहे. आणि या ठिकाणी जे आमचे चेंद्राचे काही घालायचं नाही. धन्यवाद. जय देव.